पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राधा, नील या रे मदतीला। वहिनी मला द्या ना, सांग काय काय न्यायचंय? सच्चू, रिया आल्यामुळे तू ऑकवर्ड झालास का? काय सांगू वहिनी आता तुम्हाला, वल्लीला अक्कल पाहिजे ना। मला कशाला बसवलं त्यांच्या गाडीत? तिने बसायचं की नाही स्वतः? वर मलाच म्हणते की अरे त्या तुझ्या मॅडम आहेत, मी काय करू त्यांच्या गाडीत बसून? खरंच तर कसा वेळ काढलाय माझं मला माहिती। ए तू हे पकडा, मी नाही पकडणार आहे। हा घे दे। नाही असू दे, घेतो मी। थांब थांब, दादा घेते मी। बस सगळं नको घेऊस बाळा, आम्ही घेतोस। ते घे तू। लेट मी हेल्प यू मम्मा। दे घे। चल अज्जू। चला, काय सामान नेऊ? अहो मावशी, तुम्ही काय सामान उचलताय? सौरभला कळलं ना तुम्हाला सामान उचलायला लावते, फटके देईल मला। अरे त्याला कुठे काय कळते? त्याला माहितीये का मी पडली आहे, माझा पाय मुरगळलाय। तू काय बोलली नाहीस ना? एक दोन वेळा प्रयत्न केला पण संधीच मिळाली नाही। अगं मग झालं तर। अगं आता मी बरी आहे ग, आणि इतक्या दिवसांनी आपण सहकुटुंब सहपरिवार इथे सहलीला आलोय, मग काय जरा मजा करू, धमाल करू दे, मी नेते। मावशी राहू दे, नेते मी। हे बघ, आता आपण तिकडे क्रिकेट खेळणार आहोत ना, तेव्हा बघ मी चांगले असे चौकार षटकार मारते की नाही बघ तू। मला कुठे काय होते, दे तू, मी नेते। सगळं नाही, एवढंच फक्त चटई। हे तरी नेते। हा हा, हो हो, नाही नाही, मी तुम्हाला काय म्हणतो, मी तुम्हाला ते मेल केलंय, तुम्ही एकदा ती मेल बघून घ्या आणि मग आपण सविस्तर बोलू त्या विषयावर, है ना? थँक्यू थँक्यू। अहो पटवर्धन सर, अशी असते का कुटुंबाबरोबर सहल? नाही नाही, झालं झालं, सॉरी 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 सॉरी। आता दिवसभर माझा फोकस फक्त आणि फक्त तू असणार आहेस। चल मग ये लवकर, उतर बाहेर। हा फोन घ्यावा लागणार। आता तूच म्हणाला होतास ना पट्या, की फोन खिशात आणि दिवसभर फोकस तुझ्यावर असणार म्हणून। मी म्हणालो होतो, पण ऐक ना, हा खूप महत्वाचा फोन आहे, त्यामुळे हा घ्यावा लागेल आणि हा जरा जास्त चालणार। जास्त वेळ म्हणजे घ्यावा लागणार। पण सुट्टी आहे ना आज। ऐक ना, आपण जितका वेळ बोलू ना तेवढाच हा फोन कट होईल, मग मला कॉल बॅक करायला लागेल आणि मग जास्त वेळ लागेल। त्यापेक्षा मी पटकन घेतो, हा फोन संपवतो आणि लगेच येतो। मी जॉईन करतो नक्की, 5 मिनिटं। हॅलो, एक सेकंड होल्ड करा, एकच सेकंड होल्ड करा। अप्पा ते जरा द्या मला। काय देऊ? अहो हे द्या। कटकटच होती फार. अप्पा तो चांगला आहे का बालू? अप्पा ए अरे ए उठ ना, आपण पिकनिकला आलोय ना, तू झोपा काय काढतोय? हे बघ, आता आपण काहीतरी इंटरेस्टिंग करायला हवं, काहीतरी असं एक्साइटिंग करायला हवं, मजा येईल असं करायला हवं। झोपा नको ना काढूस, उठ। ए तू गपे, पूर्ण वेळ बाजूला बसून जांभ्या देत होतीस, पूर्ण वेळ ड्रायव्हिंग मी केलंय। एक मिनिट, मी जांभळ्यात देत नव्हते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी फोटोज आणि व्हिडिओज काढत होते। ओके, खूप मेहनत लागते त्याला। काही मेहनत लागत नाही, पूर्ण वेळ नुसता टाइमपास करत होतीस तू। तरी मी तुला सांगत होतो की आपण निम्मा वेळ ड्रायव्हिंग करू, पण नाही। अरे तू ना हे असं काही सांगतोय जसं की आपण काल पहाटे निघालोय आणि तुला ड्राईव्ह करत करत आज संध्याकाळी पोहोचलायस तू इकडे। 800-900 किलोमीटर वगैरे काही नाही, 2 तासाचा ड्राईव्ह होता, कळतंय ना? तू उठणार नाहीयेस का? नाही। मग मी पण झोपते, मी कशाला जागी राहू? ए तू का झोपतेस? तू दमलीयस का? आणि आता तू म्हणत होतीस ना की काहीतरी इंटरेस्टिंग केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, मग जा ना, कर ना थ्रिलिंग। हे बघ, जाताना मलाच गाडी ड्राईव्ह करायची, तू माझ्यासोबत ढकलणार मला माहितीये, म्हणून आधीच विश्रांती घेतेय जरा। बघितलंस ना कुंदा, हे असं नॉनस्टॉप चालू असते करमणूक आमच्या घरात। टॉम अँड जेरी आहेत ग दुसरे।
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं आहे. अरे हो, मला आत्ता आठवण झाली. ते बटाट्याचे तळलेले पापड आणले होते, त्याचा डबा या सामानात कुठं ठेवलाय? कुठे इथे दिसत नाही ना, म्हणजे तुम्हीच रिकामा केला असेल. काय खादाड आहेत ग बाई हे. बोलल्या मावशीबाई बोलल्या. बर का, अनामिकाच्या मातोश्री एक संधी सोडत नाहीत मला घालून पाडून बोलण्याची. अशाच आहेत या मावशीबाई. ए काय चाललंय तुमचं? सगळे काय एकमेकांशी भांडतायत? भांडायला आलो का आपण? अरे सचिन दादा, तू याला भांडण का म्हणतोयस? हा प्रेमाचा संवाद आहे. बघितलंस दादा, प्रेमाच्या संवादाची व्याख्या बघितलीस का याची? प्रिया मॅडम, पाणी. अगं वल्ले, आता त्यांना आंघोळ झाली असती ना सगळी. तुम्ही एवढ्या गाडी चालवत ड्राईव्ह करत आलात ना, दमला असाल म्हणून म्हणलं जरा पाणी देऊया. इतर बघा कसे लोळलेत ड्राईव्ह केल्यानंतर. पण तुम्ही बसलात ना, म्हणून म्हणलं की तुम्हाला तहान वगैरे लागली असेल तर पाणी देऊया, हो की नाही? घ्या घ्या पाणी प्या, इकडे तिकडे बघू नका, पाणी प्या. अगं ये भवाने, किती टोक लावून बघणार आहेस माझ्या नवऱ्याकडे? एक गोष्ट लक्षात ठेव, हा जो वेळ मिळतोय ना तुला माझ्या नवऱ्याबरोबर, तो माझ्या कृपेने मिळतो. त्याच्याशी फक्त बोलायचं आणि पैसे देत राहायचे. जरा जरी आगाऊपणा केलास ना, तर हे जे त्याच्याकडे टक लावून बघणारे डोळे आहेत ना, हे काढून हातात देईन तुझ्या. ए, काय चाललंय? उठा तुम्ही. राधा, नील झोपलाय काय? उठा चला. आई शपथ, बघितलंस? मॅमनी एकदा उठ म्हणलं लगेच उठून दाखवलं यांनी. गर्लफ्रेंड इतका वेळ म्हणत होती तर ऐकायचं नाही. राधे, आईचा आवाज ऐकून तू सुद्धा उठून बस आता. इथे झोपायला आलोय का आपण? चला उठा, खाऊन घ्या काहीतरी, सगळ्यांना भुका लागल्या असतील. अहो मी काय म्हणतो, ते बटाट्याचे तळलेले पापड कुठे आहेत ते काढा. आप्पा आप्पा, ओ तळलेलं वगैरे नको ना प्रवासात, मग त्रास होतो तुम्हाला. फळं कापून देते, ते घ्या. दे चालेल चालेल. फळं सुरी कोणाकडे? इथे इथे या. वहिनी, दादा कुठे आहे? अरे तो गाडीत आहे, ऑफिसचं काम करतोय. कॉल चालू आहे जरा. काय बोर माणूस आहे यार हा. आपण छान पिकनिकला आलोय सगळे मिळून, तर कामं कसली करतोय? थांब मी बोलून आले त्याला. नको राधे, नको डिस्टर्ब करू. त्याला त्याचं ऑफिसचं शेड्यूल खूप हेक्टिक चाललंय सध्या. येईल तो थोड्या वेळात. बस. नाही जात बोलायला, बसते मी. काय हे घ्या, द्या. एक बार ऐका ना सगळे, कधी नव्हे तर फायनली आपण पिकनिकला वगैरे आलोय. तर काय झोपा काय काढताय तुम्ही, खाताय काय? मजा कधी करणार आपण? गेम्स कधी खेळणार आहोत? तू म्हणशील तेव्हा सांग, कोणता गेम घ्यायचा? सरबत प्यायचंय का सगळ्यांना? चालेल. मम्मा, मी फायनली सगळ्यांचा फोकस इकडे गेम वरती आणते. तू सरबत काय विचारतेस आता? नाही पण मला चालेल सरबत, तहान नाही लागली. हा हा, मला पण चालेल. हो मला सुद्धा चालेल ना, थोडस आपलं. हो ग, बाहेर ऊनही वाढत आहे, मलाही चालेल थोडस. झालं,
परत सगळे वळले खाण्यात. खा खा हं, खात बस. नाही ग बाई, खाण्यापिण्याकडे नाही वळले सगळे. हाच एक गेम आहे. गेम? हा कसला गेम? हा, चमचा लिंबू शर्यत खेळायचे का? मग त्या लिंबाचं ही सरबत बनवणार आहे, कळलं का? नाही नाही, सांगते, सगळं सांगते, पण आधी इकडचं सगळं आवरूया का? सचिन, तू जरा हा जार घेऊन जातोस का तिकडे आणि सरबत काढतोस त्याच्यात, पण तिथं घे, इथे सांडायला नको. नील, पेपर कप्स काढ ना जरा. अरे देवा, मी पेपर कप गाडीतच विसरलो. थांबा, आम्ही घेऊन येतो. पल्ली, हे जरा आवरायला मदत कर ना मला. तुझं काय चाललंय वल्ली? अरे काय चाललंय म्हणजे? तुम्हीच म्हणालात ना पसारावर. पसारा आवरतीये. नको आवरू का? ठीक आहे, नाही आवरत. तुला बरोबर माहितीये मी कशाबद्दल बोलतेय. कशाबद्दल बोलताय तुम्ही? मी रिया आणि सचिन बद्दल बोलतेय. त्यांचं काय? रिया मॅडम सचिनच्या बॉस आहेत, म्हणून त्या आपल्या बरोबर आल्यात. त्यांचं काय आता? तुला माहितीये वल्ली, रियाच्या मनात सचिन बद्दल काय आहे, तरी तू तिला ट्रिपला यायला का आग्रह केलास? बरं, आग्रह केलास तो केलास, सचिनला जबरदस्तीने तिच्या गाडीतून का पाठवलंस? कोण तो बाई? तुम्हाला सगळं कसं माहिती असतं? सगळ्या गोष्टींमध्ये नाखूप असता तुम्ही. हे बघा, रिया मॅडम आणि सचिन मध्ये तसं काही नाहीये. रिया मॅडम सचिनच्या फक्त बॉस आहेत, बाकी काही नाहीये, कळलं? वल्ली, मला सचिननंच सांगितलं. रे जाऊबाई, तुम्हाला हे सगळं यांनी सांगितलं? या बघितलं का? हो, तुम्हाला हे सगळं यांनी स्वतःहून सांगितलं. नाही नाही, मला सुद्धा सांगितलं यांनी. हो, तुम्ही मला सांगा, जर का रिया मॅडम आणि यांच्यामध्ये काही भलतं सलतं असतं तर त्यांनी येऊन नसतं सांगितलं ना. त्यांनी लपवून ठेवलं असतं, पण त्यांनी स्वतःहून सांगितलं तुम्हाला आणि मला सुद्धा. खरं सांगू का, माझा नवरा ना फार प्रामाणिक आहे. नाही म्हणजे आता त्या रिया मॅडमच्या मनात काही असो, आपल्याला काय घेणं देणं आहे, पण माझा नवरा प्रामाणिक आहे आणि मला खात्री आहे की माझ्या नवऱ्याचा पाय अजिबात घसरणार नाही. अगं, पण मग त्या दोघांनी ऑफिसमध्ये बोलणं ठीक आहे ना, इथे ट्रिपला ओढून आणायची काय गरज होती? होणार जाऊ बाई, तुमचं बरं चाललंय ना. तुम्ही कमवता, भाऊजी कमवता, छान पैसे येतात ना तुमच्या घरात, पण आमच्या घरात तसं नाहीये. आमच्या घरात फक्त हे कमवणार आहे, ह्यांच्या खांद्यावर आहे सगळी जबाबदारी, कळलं ना? ते दोन म्हातारे, मी आणि हे फक्त वाडा चालवतात. ह्यांच्या पैशावर चाललंय सगळं. त्यांच्या नोकरीची काळजी घ्यायला नको का? आणि कसं आहे, आता नाही म्हणलं तरी बॉसची मर्जी राखावी लागते ना. कमाल आहे तुझी वल्ली. तुला माहितीये रियाच्या मनात सचिन बद्दल काय आहे, आणि तू बायको असून त्याला तिच्याकडे कशी ढकलू शकतेस? त्या दोघांना असं एकत्र वेळ घालवताना बघून तुला त्रास नाही होत वल्ली? नाही होत मला त्रास. सिटीमध्ये मिळतच नाही तशा स्पेसेस. फोटो काढत एक सेल्फी. बॅकग्राऊंड तिथे चांगला येईल कदाचित. अरे कशाला हवी बॅकग्राऊंड? तू जरा
वेडा आहेस का? इतका अरसिकपणा प्लीज करू नकोस. फोटो काढतोय ना आपण, मग त्याला बॅकग्राऊंड नको का? अगं आपण फोटो म्हणजे सेल्फी काढणार आहोत ना, मग माझ्या बाजूला तुझा चेहरा असणार आहे, मग कशाला हवाय बॅकग्राऊंड? तू छान की फोटो छान? रे नॉट बॅड. म्हणजे छान नवीन जागी आलोय, हवा पालट झालीये, तर फ्लर्टिंग स्किल्स पण इम्प्रूव्ह झालेत कोणाचे तरी. ए मी काय फ्लर्ट करत नाही. कर ना फ्लर्ट, तुझ्या गर्लफ्रेंडचीच करणार आहेस ना. चल फोटो काढू आता. इकडे ये बरं. नील, माझ्याकडे काय बघतोस? आता फोटो काढतोय ना, कॅमेऱ्यात बघ. एनिवे, से चीज. नील, बॅड आहेस का रे? मम्माने पाहिला असतात तर. हेडीएस का? तेवढी काळजी घेतली होती मी, कोणी नाही आजूबाजूला. हे बरं आहे राधा, आत्ता म्हणत होतीस की तुझीच गर्लफ्रेंड आहे ना, मग फ्लर्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? मग माझीच गर्लफ्रेंड आहेस ना, किस करायला काय प्रॉब्लेम आहे? पॉसिबल आहेस खरंच. तो फोटो वाटव ना मला. अजिबात नाही, डिलीट होतोय तो फोटो लगेच. होय, डिलीट बिलीट करायचा नाही फोटो. काय हवं तुला? नील परत दे. नील फोन दे, मार खातोयस. नील शपथ. नील फोन दे. आईला आधी चटक. नील फोन दे. फोन काय करतोयस यार? नील सेंड. सिरियसली तू मॅड आहेस का? जरा का सेंड केला असशील? तुला हा फोटो का हवा असेल स्वतःच्या फोन मध्ये? तुझी आठवण आल्यावर हा फोटो पाहिला की किती छान वाटेल मला. कुछ भी. तुला कळत नाहीये. इमॅजिन, एखाद्या सुंदर रम्य रात्री मी सांदण्यात बसलोय, सगळं छान आहे, पण मला तुझी आठवण येते आणि तू बाजूला नाहीच आहेस. मग अशा वेळेला मी माझा फोन काढला आणि त्यात आपला फोटो बघितला, किती छान वाटेल मला. थोडं इम्प्रॅक्टिकल आहे असं नाही वाटत आहे? नील, आपण लिटरली रोज सतत एकत्र असतो, मग अशा वेळेला काय येईल एकमेकांची आठवण? काय अरसिक बाई आहेस ग तू. मी मला येते तुझी आठवण, तुला नाही येत माझी. काय? तुला खरंच माझी आठवण नाही येत? नाही येते रे, खरंच येत. काय गोड असतेस. गप्प बस. एनिवे, तर मम्मा शोधत यायच्यात आपण तिकडे जायचं का मम्मा पाशी जरा? चला. हे सचिन, तू गप गप का आहेस मला माहिती आहे. हे बघ, मी असं काही बोलणार किंवा असं काही करणार नाही जेणेकरून तू ऑकवर्ड फील करशील. ट्रस्ट मी. माझं काम झालंय, मी निघतो. सचिन, थँक्यू. तू मला तुझ्या फॅमिली सोबत यायला दिलं, माझ्यासोबत गाडीमध्ये बसला, असं पटकन नाही नाही बोलला ना मला तुझ्या फॅमिली सोबत, मी तुझी फॅमिलीची एक पार्ट झाली, मला खूप छान वाटतं. नाही मॅडम, तुम्ही माझ्या फॅमिलीचा पार्ट वगैरे नाही आहात. वल्लीने हट्ट केला आणि सगळ्यांसमोर तमाशा नको म्हणून मी येऊ दिलं तुम्हाला सोबत. तुम्ही बाहेरच्या आहात आणि बाहेरच्याच राहाल. तू असं का वागतोस माझ्याशी सचिन? माझ्याशी नीट बोल ना, जसं आधी माझ्याशी वागायचं, बोलायचं. आता पण बोलू शकतो ना. मॅडम, मला बदलावं लागलं कारण तुम्ही बदलला. दिया मॅडम बघा, ह्यांच्याकडे कशा डोळे फाडून बघताय. पण आमचे हे बघा ना, दिया मॅडम कडे बघतच नाहीये, दुर्लक्ष करतायत. खरं सांगू का, माझ्या नवऱ्याचं ना माझ्यावर प्रेम आहे याची खात्री आहे मला, म्हणून मला नाही फरक पडत. वल्ली, तुझ्या या ओव्हर कॉन्फिडन्सचं काय करावं ना मला खरंच कळत नाही. पण मी तुला सांगते, हे तुला महागात पडणार आहे, तुला खूप महागात पडणार आहे. नाही या, तसं काही होणार नाही.
तुम्ही काही बोल नका हो. हे बघ, तुझं सचिनवर प्रेम आहे आणि सचिनचं तुझ्यावर प्रेम आहे याबाबत माझ्या डोक्यात काहीच शंका नाहीये. पण तुझ्या मनात केव्हा काय चालू असेल ना याचा काही अंदाज येत नाही म्हणून म्हटलं. अरे आता ह्या सगळ्यात माझ्या मनात काय चाललंय याचा काय संबंध आहे? माझ्या डोक्यात काहीतरी चाललंय. असं काही नाही होणार आहे जाऊबाई. मला फक्त एवढंच कळतं की मला ना माझ्या सचिनची नोकरी टिकवायची, त्याच्या बॉसला आनंदी ठेवायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सचिनला आनंदी ठेवायचं. माझ्या नवऱ्याच्या आनंदाच्या पलीकडे माझ्या लेखी काहीच महत्वाचं नाही, काहीच नाही.